गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मला सांगताना फार आनंद होत आहे की आपला इंटेग्रल कॅल्क्युलसचा हा लास्ट लेक्चर आहे. या लेक्चर नंतर आपला सिलेबस संपत आहे. लेक्चर नंबर 67 आणि एक्झाम्पल नंबर 12 ऑन पेज नंबर 142. मित्र हो, काय आहे एक्झाम्पल? इव्हॅल्युएट द डबल इंटेग्रल. इंटेग्रल फ्रॉम 0 टू a, इंटेग्रल फ्रॉम 0 टू अंडर रूट a चा वर्ग मायनस y चा वर्ग, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर dy dx बाय चेंजिंग इनटू पोलार कोऑर्डिनेट्स. याला पोलार कोऑर्डिनेट मध्ये आपल्याला बदल करायचा आहे दिलेल्या इंटेग्रलला. सोल्युशन डायग्राम काढलेली आहे. एक्स एक्सिस वाय एक्सिस हे ओरिजिन, हे इथं या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जे ड्रॉ केलेला आहे आपण ही कर्व, इथं पॉइंट पी ऑफ आर कॉमा थीटा हा अँगल जो इथे तयार झालेला आहे तो थीटा आहे. आणि हे डिस्टन्स जे आहे ओपी ते आर आहे. हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे. आणि या पूर्ण क्वाड्रंटचा जर विचार केला फर्स्ट क्वाड्रंटचा तर ओ ए बी ओ असं आपल्याला मिळेल. सोल्युशन द गिवन लिमिट शो दॅट द रेजिन ऑफ इंटेग्रेशन इज बाउंडेड बाय y is equal to 0, y is equal to a and x is equal to 0, x is equal to under root a चा वर्ग मायनस y चा वर्ग. That is x square plus y square is equal to a square. This is the equation of circle whose radius is a. In the figure, the region of integration is shown by O, A, B, O. The extremities of the strip parallel to x-axis lie on y is equal to 0 and y is equal to under root a square minus x square. Hence the limits of y are from 0 to under root a square minus x square. That means what? Y is equal to 0 to under root x square minus x square. Y is equal to under root a square minus x square. Y च्या लिमिट्स. आणि दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये पहिले लिमिट आपल्याला दिलेलं आहे फ्रॉम 0 टू a आणि दुसऱ्या इंटेग्रलला 0 टू अंडर रूट मध्ये a चा वर्ग मायनस y चा वर्ग. इन पोलार फॉर्म द इक्वेशन ऑफ सर्कल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर विच इज इक्वल टू a स्क्वेअर रिड्यूसेस टू r स्क्वेअर प्लस a स्क्वेअर that is r is equal to a. This shows that r varies from 0 to a and theta varies from 0 to pi by 2. R varies from 0 to a and theta varies from 0 to pi by 2. Also from we know that the polar coordinates transform from the polar to polar coordinates. We know that x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. हे जे सबस्टिट्यूशन केलं आपण x is equal to r cos theta, y is equal to r sin theta, या दोन्ही इक्वेशनचं जर स्क्वेअरिंग अँड ऍडिंग कॉमा वी गेट म्हणालो तर लेफ्ट हँड साइडला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर होते, राईट हँड साइडला r स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस r स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा होते. त्याच्यातून जर r स्क्वेअर कॉमन काढलं तर विच इज इक्वल टू
आर स्क्वेअर इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा होते आणि तुम्हाला ऑलरेडी माहित आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. त्यामुळे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर आपल्याला रिझल्ट मिळेल. आणि पोलार कोऑर्डिनेट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी याच्या आधीच तुम्हाला हे इक्वेशन आलेलं आहे की dy बाय dx इज इक्वल टू आर डी थिटा dr आपल्याला घ्यायचं आहे. आणि म्हणून दिलेलं इंटेग्रल जे आहे इंटेग्रल फ्रॉम 0 टू a इंटेग्रल फ्रॉम 0 टू अंडर रूट a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इंटू dy dx which is equal to integral theta is equal to 0 to pi by 2 integral r is equal to 0 to a जे की आपण इथं दिलेलं आहे. this shows that r varies from 0 to a and theta varies from 0 to pi by 2 instead of the given limits which is equal to x square plus y square is r square and dy by dx which is equal to r d theta dx sorry d theta dr. हा r square आणि हा r cube होईल म्हणजे which is equal to 0 to pi by 2 integral 0 to a r cube dr d theta. मग r cube चं जर इंटिग्रेशन केलं तर which is equal to integral 0 to pi by 2 r raised to 4 upon 4 लिमिट्स फ्रॉम 0 टू a इंटू डी थिटा. कोणत्या फॉर्म्युल्याने केलं हो आपण हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. इंटेग्रल x रेस टू n dx विच इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 वेअर n इज नॉट इक्वल टू -1. इथं r ला पॉवर 3 होतं 3 प्लस 1 4 डिवायडेड बाय 4. अप्पर लिमिट जर ठेवलं तर which is equal to integral from 0 to pi by 2 a raised to 4 upon 4 आणि मायनस लोअर लिमिट ठेवलं तर 0. आणि म्हणून which is equal to integral 0 to pi by 2 a raised to 4 upon 4 d theta which is equal to a raised to 4 upon 4 taken out outside the integral आणि integral from 0 to pi by 2 d theta which is equal to a raised to 4 upon 4 in bracket theta limits from 0 to pi by 2 which is equal to a raised to 4 upon 4 अप्पर लिमिट जर ठेवलं तर pi by 2 आणि लोअर लिमिट जर ठेवलं तर -0 ब्रॅकेट मध्ये. मग pi by 2 -0 आपण pi by 2 लिहू शकतो आणि हे झालं pi a raised to 4 upon 8 आणि आपलं इंटेग्रल जे इंटेग्रल फ्रॉम 0 टू a integral from 0 to under root a square minus y square into x square plus y square dy dx which is equal to pi a la घात 4 upon 8. This values becomes by changing into polar coordinates with the help of x is equal to r cos theta y is equal to r sin theta. मित्रहो आज आपला इथे सिलेबस संपलेला आहे. तुम्हाला आता याच्या नंतर आपले जे पहिल्या युनिट पासून तर चौथ्या युनिट पर्यंत आपण कंप्लीट केलेले आहेत. प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्या सिलेबसला जे पुस्तक आहे टेक्स्ट बुक त्यामधून रिमेनिंग जे एक्झाम्पल्स आहेत मी घेतल्याच्या व्यतिरिक्त हे तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करू शकता. तुम्हाला कुठलीही अडचण लिमिट युनिट 1 पासून तर युनिट 4 पर्यंत काही जरी अडचण आली तर तुम्ही कधीही माझ्या आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर विचारू शकता. सोबतच मी वारंवार आपल्याला सांगत असतो की फॉर्म्युले जे आहेत हे नेहमी आपल्याला रिकॉल केलं पाहिजे, नेहमी लिहून काढलं पाहिजे, नेहमी वाचलं पाहिजे. तर आतापर्यंत जरी तुम्ही हे केलं नसेल तर मला अपेक्षा आहे की याच्यानंतर कमीत कमी प्रत्येक चॅप्टर वाईज जर तुम्ही आलेले फॉर्म्युले वापरलेले फॉर्म्युले हे एका वहीमध्ये लिहून काढलं आणि त्याचं वाचन जर केलं तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा याची प्रॅक्टिस जेव्हा जेव्हा तुम्ही
अजून वेगवेगळे एक्झाम्पल्स कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला सुचेल, कळेल आणि ते परफेक्ट होईल. युनिट 1 पासून युनिट 4 पर्यंत सगळे फॉर्म्युले जर तुम्ही व्यवस्थित लिहिले, त्याला जर तुम्ही व्यवस्थित रिकॉल केलं, लिहून काढलं, वाचत राहिले, तर मला गॅरंटी आहे ज्याला कोणाला मॅथमॅटिक्समध्ये फ्युचरमध्ये PG करायचं आहे, MSc करायचं आहे, तर त्यांना या फॉर्म्युल्याचा एवढा फायदा होईल की ते फक्त त्याच वेळा त्यांना कळेल ज्या वेळा ते फायदा होतील हे त्यांच्या लक्षात येईल. तर मित्र हो, तुम्हाला वेल इन ॲडव्हान्समध्ये परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर चांगले गुण निश्चितच मिळतात. आज आपला सिलेबस इथे संपत आहे. धन्यवाद.